वैशाली, यंदा इलेक्शन आलंय, मग यंदाच्या निवडणुकीत तुझं मतदान कोणाला? आणि मी तर मत पण करणार नाही, माझं बोगस मत घालवणार आहे. असं का? अरे इलेक्शन आल्यानंतर एवढं झोपडीत येऊन बसतात, हातात हात देतात, साखर पण खात्यात आणि निवडून आल्यानंतर साधा हात पण करत नाही. त्यामुळे ह्यावेळी मी मतदान नाहीच करायचे. वैशाली, पण आत्ताचे उमेदवार तसे नाहीत. आत्ताचे उमेदवार नव्या जोमाचे आणि त्याचबरोबर जातीपातीत भेद न मानणारे, गरिबांना आपलंसं करणारे असे हुशार आणि शिकलेले उमेदवार आहेत ग. मला वाटतं त्यामुळे तू त्यांना मतदान करायला हवंस. तसा उमेदवार असेल तर मी विचार नक्की करेन. तसा उमेदवार असेल असं मला वाटतंय. खरंच योगेश, तुला वाटतंय असा उमेदवार आपल्याला भेटेल की जो आपल्या प्रत्येक प्रॉब्लेमला, प्रत्येक संकटाच्या वेळेला धावून येणारा, आपण एक फोन केला तर आपला एका फोनवर आपलं काम करणारा, गोरगरिबांना न्याय देणारा? खरंच असा आहे उमेदवार? मंडळी, ही म्हणते ते खरं आहे. कारण उमेदवार असा असावा जो प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाणार असावा, एक फोन केला तर धावत आपल्या अडचणी सोडवणार असावा आणि लाखो मधून आपल्याला ओळखून नमस्कार करणारा असावा. म्हणून या निवडणुकीत सावध राहा आणि मतदान करायला विसरू नका आपल्या आवडत्या उमेदवाराला. आणि विसरू नका, योग्यच नेत्याला मत करा. आणि माझं मत बोगस नाही घालणार, मी माझ्या योग्य माणसालाच मत करणार. नमस्कार.